आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत, जसे की या योजनेत अर्ज कोण कोण करू शकतील, या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि कागदपत्र काय लागतील, त्यासोबतच या योजनेचे पैसे तुम्हाला कोणत्या तारखेपासून मिळणार आहेत याबाबत आपण एक एक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा पाऊल आहे। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची एक नवीन योजना आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणजे वर्षाला एकूण 18,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळणार आहेत। या योजनेचा लाभ एका कुटुंबातील 2 महिला घेऊ शकतील। या योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 पासून झालेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपली नोंदणी करून घेऊ शकता। यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही 30 ऑगस्टला देखील आपली नोंदणी केली असल्यास तुम्हाला 1 जुलै पासून या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच तुम्ही या योजनेत 31 ऑगस्ट पर्यंत आरामात आपली नोंदणी करून घेऊ शकता। तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे। नंबर 1, अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। नंबर 2, या योजनेत फक्त 21 ते 65 या वयोगटातील मुली व महिला अर्ज करू शकतील। नंबर 3, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। नंबर 4, या योजनेत विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला अर्ज करू शकतील। त्यासोबतच त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील या योजनेत अर्ज करू शकते। तर चला आता आपण पाहूया तुम्ही या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता। तुम्ही या योजनेत घरबसल्या नारी शक्ती दूत या ॲपद्वारे आपले अर्ज सादर करू शकता। त्यासोबतच जर का तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसल्यास तुम्ही अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू केंद्रात जाऊन या योजनेसाठी आपली नोंदणी करून घेऊ शकता। तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत। नंबर 1, आधार कार्ड। नंबर 2, रहिवासी प्रमाणपत्र। जर का तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास तुम्ही 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक कागदपत्र देऊ शकता। नंबर 3, उत्पन्नाचा दाखला। जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यास तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील देऊ शकता। जर का रेशन कार्ड देखील नसल्यास तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशनद्वारे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। नंबर 4, महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। आता नंबर 5, पासपोर्ट आकाराचा फोटो। नंबर 6, अर्जदाराचे हमीपत्र। तर चला आता आपण पाहूया या योजनेचा लाभ कधीपासून मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात सोमवार दिनांक 19 ऑगस्टला जमा होणार आहेत। या 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। हे पैसे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातील। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।